राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे. कशा आहात मंडळी? एकदम मस्त ना? हो, मस्त आणि मजेत राहायला पाहिजे, कारण आपलं ब्लॉग खतरनाक होत्यात. रोज तुम्ही पाहत राहा. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी साहिल सोनवणे. मी नवीन चॅलेंज घेतलेलं आहे, 1 मंथ डेली ब्लॉग चॅलेंज, आणि त्याचा आज दुसरा दिवस आहे. चला तर पाहूया आजचा ब्लॉग. मित्रांनो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण फ्री आहे सगळं. मी आज जाणार आहे वळवडीच्या नदीवरच्या यात्रेवर. चला तर पाहूया कसा आहे माहोल, काय काय व्यवस्था झाल्या. लेट्स गो. चला, चाललेलो आहे. पूर्ण पॅक झालेलं आहे, नाकाला कानाला पॅक झालेलं आहे, एकदम मास्क लावलेला आहे, त्यामुळे सर्दी खोकला काही होत नाही. कूलर घेऊन जाणार आहे, साहित्य घेतलेलं आहे. चला जाऊया वळवडी यात्रेकडे. मी पेट्रोल पंपवर गाडीमध्ये पेट्रोल भरलेलं आहे. आता गांधीनगरमध्ये आहे. वळवडीला जाण्याचा हा शॉर्टकट आहे. गांधीनगर मार्गे जातो आणि मला काही साहित्य घ्यायचं आहे, त्यामुळे मी गांधीनगरला आलेलो आहे. गांधीनगर ही मोठी बाजारपेठ आहे, त्यावर मी एक वेगळा ब्लॉग बनवतो, तो तुम्ही जरूर बघा. इकडून वळवडीला जायचा शॉर्टकट आहे. हे मोठं झाड लागते गांधीनगरला सरळ मेन रोडला, आणि या रोडनं सरळ गेले की मग चिंचवाड वळवडी जाते, पण इकडनं मधनं फास्ट जाते. इकडनं जायचं. चला, पोचलेलं आहे यात्रेमध्ये, तुम्हाला यात्रा दाखवतो. चला, वळवडीच्या यात्रेचा असा स्टॉल लावलेला आहे. दुसरा स्टॉल आहे तो आमचा गाडा तयार केला आहे. हे ऑटो रिक्षामध्ये सेटअप आहे. मनपसंद मेंढोसा डाऊन मेंढोसा ताई वडील देत आहे. तर भावाचा स्टॉल लावलेला आहे स्प्रिंग पटॅटोचा. अशी यात्रा भरलेली आहे. काही गोबीचे स्टॉल, आईस्क्रीम, तिथे पाहिजे आहे बाबू, ते जम्पिंग, पण आहे बॅक साईडला पाहिजे, आणि वरच्या साईडला मंदिर आहे. जो झेंडा फडकत आहे ते मंदिर आहे. इकडे बॅक साईडला नदी आहे. तर फ्रंट साईडला सगळे गाडी लागलेले आहेत. पायना मंदिर असं मागं चालून आले की नदी आहे, त्यामुळे नदीवरचे वळवडीची यात्रा म्हणतात. नदीवर माणसे येतात, पूजा करतात, नारळ फोडतात. खडकच आहे तिथे, चालताना अवघड होते, कुठे पाय ठेवावं. इथं असं पाणी आलेलं आहे. मित्रांनो बघा, मी आता आत आलेलं आहे पाण्यामध्ये. पाणी आहे मित्रांनो, बघा सगळंच पाणीच आहे. तलाव, नदी आहे. इकडं पुढं बघितलं तर बंधारा आहे, तिकडनं पावसाळ्यासाठी. भारी वाटत आहे नदीवर आले, एकदम फ्रेश वातावरण आहे, गार हवा, बघा नदी. कसली वनस्पती आहे नदीवरनं चाललेली आहे, म्हणजे पाण्यातून चाललेली आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मित्रांनो, नदीवर माणसं येतात, कापूर लावतात, नारळ फोडतात, पण नदीमध्ये दहीभात सोडतात. ते सोडणं चुकीचं आहे, कारण नदी प्रदूषित होते. तेच दहीभात आपण एका गरीब ज्याला भूक लागलेली आहे, गोरगरीब तर तेच पुण्य लागेल असे करायचे. ते उगाच नदी प्रदूषित करायची नाही, नाहीतर एका मुक्या प्राण्याला आपण दिल्यासुद्धा चालते. हे असं आपण नदी सोडून ती नदी प्रदूषित करत आहे, त्यामुळे आपल्या नद्या भारतातील स्वच्छ राहत नाही. बघा, ही नदीवरची पूर्ण यात्रा. त्याचं वर जे पत्र्याचं दिसत आहे ते स्मशानभूमीचं आहे, आणि रंगवलेला आहे बघा. हा लॅम्प आहे, म्हणजे इथून नजर सगळी ठेवतात. पाण्याचे उपसा करून गावाला पाणी पुरवठा, त्याला काय म्हणतात मला आठवत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जरा इंटरॅक्टिव्ह होऊ दे आपला ब्लॉग. बघा व्ह्यू. देवाची पालखी. मित्रांनो, आता आपण बघितलंय पंचगंगावरचा महादेव मंदिर.
हात मूर्ती बैठली तर पालखी बैठली देवा बसलेला भंडारा लावलेला आहे. नारळाचे स्टॉल खेळण्याचे स्टॉल पर्सचे स्टॉल सगळे स्टेशनरी स्टॉल गजरा वर आलेला आहे तुम्हाला दाखवले वर स्टॉल आलेले आहे. आज खाली गेली की यात्रा आहे नदीवरनं आले बॅक साईडनं खाली चाललेला आहे. यात्रा बघा एक स्टॉल लागलेले आहे माणसे भरपूर आहे. यात्रा एकदम फुल भरलेली आहे. चिरमुळ्याचे स्टॉल स्टॉल आमच्या स्टॉलवर आलेला आहे. गर्दी झालेली आहे स्टॉलवर. तर तयार होऊया आणि बिझनेस चालू करूया. आम्ही फोर व्हीलर सुद्धा आणलेले आहे. आदल्या दिवशी जागेसाठी अतिरिक्त लावली होती. फोर व्हीलरमधनं आई वडील आणि भाऊ आले आणि मी कॉलेज करून टू व्हीलर घेऊन आलेला आहे. आता फोर व्हीलरमध्ये कपडे बदलणार आहे. मी आता तयार झालेला आहे. सगळ्या ड्रेस कोड घातलेला आहे. आता बिझनेस करूया. आपण भेटूया नंतर. बिझनेसवर काम करून भरपूर भूक लागली आहे त्यामुळे मंचुरियन घेतलेला आहे खायला. बघूया टेस्ट चला. मित्रांनो राईस खाल्ला एवढा का झाला ठीक होता. आता दाबेली खाऊया. दाबेली घेतलेली आहे खायला. भरपूर भूक लागली. आता याची टेस्ट बघायचा. आता दाबेली खाल्ली चांगली होती. गुडदाणे घेतलेले आहे. गोड खायची एकदम मस्त लागत आहे. आता यात्रा संपूर्ण झालेली आहे. नदीवर संपलेली आहे. मी घरला जात आहे. माझं उद्या कॉलेज आहे. जॅकेट घातलेलं आहे. फुल पॅक डोक्याला टोपी घातलेला आहे. कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला ना? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील.